व्यवसायाच्या हिशोबाने जर भाजपचं इकडं जे काम आहे आपलं महाराष्ट्रातलं ते साफ चुकीचं आहे। पण आता अशी गंमत झालेली आहे की त्याचे मिक्स पण वरती मोदी साहेब आहे म्हणून आम्ही खाली काम त्यांचंच करतो। सोडाला आमचा मतदानावरचा का बरं पण का बरं आता ते काय सगळीकडेच तोंड पाहून गावात कोणी रेशन वाटत कोणी वाटत नाही। महिना होत निवडणुकी करणारे जे निवडून आलेले ते बी लक्ष देत नाही। काय मतदान करून काय फायदा आहे? आम्हाला मतदानच नाही करायचं। मतदानच नाही करायचं। मतदानावरचा विश्वास उडाला का तुमचा? हा का बरं? काय पूर्ण मतदान केलं शेवटी भाजपलाच जात ते। बा उमेदवार कोणी असू दगड जरी असला त्यांनी काही जरी नाही केलं तरी मोदीकडे पाहायचं आणि मतदान करायचं। हा विषय नाहीये। मोदी काय सगळ्या जगाचा मालक नाही किंवा भारताचा मालक नाही। पॉवर्ड बाय यशवंतनगर। आपलं हक्काचं घर बांधा। प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम। आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध। आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा। आजच संपर्क करा। श्री अभिजित अष्टेकर 8855075140। श्री कैलास करंडे 8805559333। श्री किशोर भगे 9404039007। आखाडा लोकसभेचा कौल नेवासकरांचा या कार्यक्रमांतर्गत आपण आज आलो आहोत प्रवरसंगम या गावात। तर जाणून घेऊया प्रवरसंगम या गावातल्या ग्रामस्थांची भावना व त्यांचा कौल। तारखेला आपली शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे। तर प्रामुख्याने दोन उमेदवार, दोन चेहरे आपल्या समोर जास्त करून चर्चा चालू आहे। त्याच्यात मध्ये लोखंडे विरुद्ध वाकचौरे। तुमची पसंती कोणाला? लोखंडे साहेबाला। लोखंडे साहेबच का? नरेंद्र मोदीमुळे त्यांना मतदान करा। असं वैयक्तिक तुमच्या प्रवरसंगम शहरासाठी विकास कामं वगैरे लोखंडे साहेबांच्या काळात काही झालेली काही? त्यांनी 2 प्रवार संगम मध्ये हायमॅक्स दिले, जिल्हा परिषदला संगणन दिले 2, तिथं RPIचे तिथे एक त्यांना सभा मंडप दिला। डोक्यामध्ये एक 10 लाख रुपयाचं पेकिंग ब्लॉकचे त्यांचं काम झालं आणि प्रवार संगमचे वॉर्ड नंबर 5 मध्ये त्यांचं एक 10 लाख रुपये पेकिंग ब्लॉकचं काम झालं। अजून त्यांचे सभा मंडपचे काम त्यांचे दिले होते निधी 5 लाख रुपये। ग्रामपंचायतनी त्यांना डॉक्युमेंट दिल्यामुळे ते काम ऑफिस गेले स्थगिती सध्याला, पण ते बी 5 लाख रुपये त्यांना दिले होते, जाणून बुजून त्याला दिलेलं नव्हतं। तुमचं काय म्हणणं आहे दादा? ही जी निवडणूक आहे ही काय स्थानिक प्रश्नांची नाहीये। ही निवडणूक ही देश आणि धर्मासाठी निवडणूक आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींकडे पाहूनच मतदान होईल। लोखंडे साहेबच। तुमचं काय म्हणणं आहे? लोखंडे साहेबच। तुमचं दादा? लोखंडे साहेबच। तुमचं सर? मी या ठिकाणी काही टेक्निकल मुद्दे मांडू इच्छितो। ही भारतीय पातळीवरची लोकसभेची निवडणूक आहे आणि या दृष्टीने भारतीय प्रश्न फार महत्त्वाचे आहेत। विशेषतः माझं असं स्पष्ट मत आहे की आपल्या देशामध्ये वाढणारी वारेमाप लोकसंख्या हा फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। परंतु दुर्दैवाने कोणत्याच पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी अशी चांगली मांडणी केलेली नाही। त्यामुळे आज आपण पाहतो पूर्वी सिंगल रोड होते, आज 4 पदरी झाले, तरी सुद्धा आज आपल्याला त्रास होतोय। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की वारेमाप वाढणारी लोकसंख्या हा आपल्या देशातला एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु सर्वच पक्षाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। दुसरा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा आहे। आज आपला देश कृषीप्रधान आपण देश म्हणतो, परंतु दुर्दैवाने हा शेतकरी आज जवळजवळ दुर्लक्षित, उपेक्षित आणि दलित असा घटक झालेला आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहे। शेतीच्या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही। मला या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की जे प्राध्यापक मी होतो तेव्हा माझा 150 पटीने पगार वाढला, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला आज जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही। म्हणून मी शेतकरी संरक्षण आणि सुरक्षा कायदा असा एक मसुदा तयार करतोय आणि लोकशाहीमध्ये विशेषतः जेव्हा निवडणुका असतात तेव्हा निवडणुकीच्या निमित्ताने लोकशिक्षण व्हावं, समाज प्रबोधन व्हावं आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील समाजामध्ये त्याचं विचार मंथन होऊन ते समाजापुढे आले
तर निश्चितच ते सुटण्यासाठी मदत होती. त्यामध्ये मी प्रथम 1 क्रमांक देईल लोकसंख्या, 2 देईल शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेतीच्या मालाला भाव नाही. आज शेतकऱ्यांना आपण 10 वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तोच आज भाव शेतकऱ्यांना मिळतोय आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित आणि विशेषतः MS स्वामीनाथन यांच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. आज शेतकरी दररोज 17 जण आत्महत्या करतायत. हा देशाला जगाच्या दृष्टीने एक फार मोठा कलंक आहे. त्यामुळे ह्या कायद्याचं मी मसुदा तयार करत आहे आणि या विषयावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी असं मत आहे. मोदींनी सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही 1 कोटी मुलांना रोजगार देऊ. 10 वर्षात खरोखर 20 कोटी मुलांना रोजगार निर्माण झाले असते. परंतु आज आपण पाहतोय की अत्यंत दुर्दैवाने मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि बेरोजगारीचा प्रश्न हा फार गंभीर झालेला आहे असं एक माझं स्पष्ट मत आहे. अनेक प्रश्न आहेत परंतु त्यातले त्यात आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या दृष्टीने जास्तीत जास्त चर्चा व्हावी, विचारमंथन व्हावं आणि त्यावर लोकांनी समाजाने विचार करून आपला देश बलशाली आणि शक्तिवान कसा होईल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. तुमचं काय म्हणणं आहे दादा? नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सदाशिव लोखंडे साहेबच. बाकी दुसरं अजून काही त्यांचं स्थानिक पातळीवरचं काम बघून वगैरे असं काही प्रभावित? स्थानिक पातळीवर काम थोडंफार कमी जास्त प्रमाणात होत असतं, परंतु ही देश पातळीवरची निवडणूक आहे. स्थानिक पातळीवरची कामं महाराष्ट्राच्या लेवलला होतीलच किंवा हे साहेब पुढे पाठपुरावा त्याचा नक्कीच करतील. असे लोकांचे बरेचसे आरोप होत असतात सध्याला. आम्ही जसं तालुक्यातला दौरा करतोय तर त्याच्यामध्ये अनेक लोकांचे आरोप होतात की साहेब येत नाहीत, साहेब भेटत नाहीत, साहेब आमच्या गावामध्ये काही निधी देत नाही, कामं करत नाही, मग आम्ही का मतदान द्यायचं? तर याच्यावर काय उत्तर द्याल प्रेक्षकांना? साहेब निधी देत नाही हा प्रश्न चुकीचा आहे. साहेब निधी नक्कीच देतात आणि खासदाराचं काम हे मॅक्झिमम दिल्लीमध्येच असतं. साहेबांना जवळपास 150 ते 200 दिवस दिल्लीमध्येच हजर राहावं लागतं. तर त्यामध्ये इतका मोठा मतदारसंघ आहे तर ते नक्कीच या पुढच्या पंचवार्षिकमध्ये ते कामही ते मार्गी लावतील, 100% मार्गी लावतील. तुमचं काय म्हणणं आहे दादा? खासदार म्हणून 10 वर्षाची कारकीर्द युवा लोखंडे साहेबाची संपूर्णपणे अपयशी ठरलेली दिसतंय सध्या तरी. कारण आम्ही जे बघतो इतर खासदार जे लोकसभेत स्थानिक प्रश्नावर जे आवाज उठवतात ते आवाज उठवताना कुठंच लोखंडे साहेब दिसलेले नाहीत आजपर्यंत. आणि झाला विषय दुसरा, 10 वर्षात लोखंडे साहेब यावेळेस पहिल्यांदा प्रचारासाठी प्रवरसंगम गावात आले. तर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने विकास झाला. सभामंडप देणं म्हणजे हा विकास नसतो. मंदिराला सभामंडप दिलं म्हणजे गावचा विकास झाला असं कधीच होत नाही. तुम्ही शैक्षणिकसाठी काय केलं, सरकारी दवाखान्यासाठी काय केलं, लोकांच्या ज्या स्थानिक लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या वाकचौरे साहेबांच्या 5 वर्षाच्या काळात ज्या झाल्या त्या 10 वर्षाच्या काळात झाल्याचं दिसून येत नाही. आणि राहिला प्रश्न मोदींकडे बघून मतदान करण्याचा, तर मोदींकडे बघून मतदान करण्याजोगं पण काही नाही. मंदिराचा मुद्दा सोडला तर मोदीकडे दुसरा मुद्दा कोणताही नाही आहे. 6 लाख नोकऱ्या देऊ, हे देऊ, वार्षिक देऊ, हे देऊ, साऱ्या नुसत्या भूल थापा आहेत. आणि त्या दृष्टीने आता आम्हाला वाकचौरे साहेबांच्या हात यावेळेस बळकट करायचे. तर पण वाकचौरे साहेबच असं का, म्हणजे तुम्ही याच्यावर काय उत्तर द्याल? वाकचौरे साहेब त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं 5 वर्षाचे ते खासदार असताना, आपला माणूस आपल्यासाठी, आणि ते त्या दृष्टीने वागले सुद्धा. हे जुने जे सेनेचे लोक आहेत ते सुद्धा मान्य करतील का ते म्हणजे खासदार साहेबाला फोन केला ते अवेलेबल राहायचे. PA हा मुद्दाच नाही वाकचौरे साहेबांकडे मुळात. त्यांच्या संघ डायरेक्ट संपर्क होतो आणि लोखंडे साहेबांसंग संपर्क करायचा म्हणल्यावर कमीत कमी तुम्हाला 5-6 वेळा याच्या त्याच्यामार्फत संपर्क करावा लागतो. आता पंतप्रधान आपले वैद्यकीय साहित्य निधीतून मदत मिळवण्यासाठी सुद्धा 2-3 वेळा त्यांना संपर्क करावा लागतो तरी मदत होत नाही. हे स्वतः माझं वैयक्तिक उदाहरण आहे का 2-3 वेळा मी शेवटी आपले याचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यामार्फत माझं प्रकरण गेलं मुलाचं ऑपरेशनचं. त्याचं कॉक्लिअर इम्प्लांटसाठी पंतप्रधान सहायता निधीतून 3 लाख रुपये मिळणार. त्यांच्यामार्फत ते पैसे मंजूर झाले, पण वाकचौरे आपले लोखंडे साहेबामार्फत ते मंजूर झाले. मग अशा खासदाराचा उपयोग काय जर जे तुमच्या म्हणजे वैद्यकीय निधीसाठी सुद्धा उपलब्ध नसतील तर वाकचौरे साहेब त्या दृष्टीने कधीही चांगले आहेत. मला माहीतच असतील, एका बाजूनी लोखंडे साहेब आहेत, एका बाजूने वाकचौरे साहेब आहेत. तरी मागील 5 वर्षाचा अनुभव पाहता तसेच आणि वाकचौरे साहेबांचा या मागीलही ते खासदार होतील तर तुम्हाला ही दोन्ही उमेदवारापैकी
कोणाला पसंती राहील? आमचं असं आहे का वरती मोदी साहेबांना बघून आता आम्हाला लोखंडे साहेबांचंच काम करावं लागेल, कारण आम्ही आता पहिल्यापासून भाजपचेच सेवेकरी आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचं तर पूर्णतःही मत आमचं लोखंडे साहेबालाच राहील. लोखंडे साहेबालाच का मत तुमचं? काय मत कारण? आहे, आता आम्हाला वरती मोदी साहेब पाहिजे, तर त्याच्यामुळं खाली पर्याय नाही आता आम्हाला दुसरा. त्याच्यामुळं आम्हाला त्यांना यांनाच करावं, लोखंडे साहेबांनाच मतदान. मोदी साहेबांचं काय मुद्द्यावर आपण मोदी साहेबांना मतदान करणार आहात? काय सांगाल? जसं काय आता जसं देशाच्या आत्ता जसं देशाला डेव्हलपमेंट केलंय सगळं, नाही बाकीच्या तर कलमा आहे समजा काय असेल ते मुद्दे भरपूर आहेत त्याच्यात काही, पण आता सगळे मुद्दे सांगायचे म्हणले तर वेळ बी पुरणार नाही. त्या हिशोबाने जे मोदी साहेबांचं आजचं जे कर्तव्य आहे पूर्णतः जे पार पडलंय ते संपूर्ण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, ते सर्व देशाला बी माहिती आहे. आणि त्या प्रमाणामुळे आता कसं मोदी साहेब महत्वाचे आहेत आता सध्याला तरी देशासाठी. तर मग ठीक आहे, आम्ही तर ठोक मतदान यांना लोखंडे साहेबांनाच करणार. आपण व्यावसायिक आहे आहात, आपण व्यवसायाच्या दृष्टीने कसं बघता ह्या इलेक्शनला, ह्या आपल्या मतदारसंघातल्या इलेक्शनला कशा पद्धतीने बघता? आता मतदारसंघाचं जर बघायचं ठरलं तर व्यवसायाच्या बाऱ्यामध्ये तर सर्व काही आता व्यवसायाच्या हिशोबाने जर भाजपचं इकडं जे काम आहे आपलं महाराष्ट्रातलं ते साफ चुकीचं आहे. पण आता अशी गंमत झालेली आहे का त्याचे मिक्स, पण वरती मोदी साहेब आहे म्हणून आम्ही खाली काम त्यांचंच करणार. म्हणजे महाराष्ट्रातले जे भाजप जे काम करतंय त्यावरती आपण ना खुश आहात असं आपलं म्हणणं आहे? आम्ही काही गोष्टींमुळे, पण बाकीच्या नाही, ते पर्याय नाही. तरीही आपले भाजपचे या महाराष्ट्रामध्ये आता जी काही खिचडी झालेली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे, काय प्रतिक्रिया? आता ती सुधरावी भाऊ, आता तरी सुधरावी. आता ह्या इलेक्शन मध्ये जर सुधारली तर अति उत्तम, आणखीन जोरात काम करू. ठीक, धन्यवाद. खासदारापेक्षा मला देशाचं भवितव्य जास्त महत्त्वाचं वाटतं. खासदार कोणी बी आला तर चालू शकतं, पण देश बळकट असला तर आपण बळकट आहे, देश बळकट नसला तर आपण काहीच नाही. आणि हे 70 वर्षात काँग्रेसने बी केलं त्याच्याबद्दल वाद नाही, पण ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी केलं नाही. हे जे 10 वर्षात मोदींनी केलं ते फार उत्कृष्ट काम केलंय, जे आपल्याला ऑल वर्ल्डमध्ये किंमत नव्हती ती आज इतकी किंमत मिळती. देश भक्कम तर आपण भक्कम, त्यासाठी मोदीला निवडून देणं असं माझं मत आहे. कोणाला मतदान करणार व कोणाचा कौल आपल्याला मान्य आहे? वाकचौरे साहेबच का वाटतं तुम्हाला? लोखंडे साहेबांनी काही काम पण नाही केलेले अजूनपर्यंत, ते कधी दिसले पण नाही गावात आमच्या. आता इलेक्शन लागलं म्हणून आले ते आताशी गावात, आता मागच्या 15 दिवसाला येऊन. काही लोकांचं म्हणणं आहे का आपल्या गावामध्ये बरेचसे कामं आलेले आहेत, सभा मंडप आले आहेत किंवा इतर कामं आलेले आहेत, तर आपलं काय मत आहे? सभा मंडप वगैरे काही नाही आलेलं, काही कामं वगैरे काहीच नाही केलेले त्यांनी. आणि मागील 10 वर्षापासून या मतदारसंघातून त्यांना लीड दिला जाते किंवा ते निवडून येत आहेत, तरी आपल्याला ह्या इलेक्शन आपण कोणत्या दृष्टीने कशा पद्धतीने आपण ह्या इलेक्शनकडे बघताय? विकास कामं व्हायला पाहिजे सगळ्यांचे, तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, गाव पातळीवर सगळीकडे कामं व्हायला पाहिजे. वाकचौरे साहेब विकास करू शकतात का लोखंडे साहेब विकास करू शकतात? वाकचौरे साहेबच करू शकतात. का वाटतं वाकचौरे साहेबच विकास करू शकतात, लोखंडे साहेब का नाही? यांना पण आपण 10 वर्ष हे दिला, चान्स दिला, यांना 1-5 वर्ष देऊन बघू, यांना काम करायला पाहिजे. म्हणजे आपलं फक्त बघायचं काम आहे का? आपला ठाम विश्वास आहे का वाकचौरे साहेब करू शकतात? काम करू शकतात, ते चांगलं करू शकतात, व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांचं. आवडेल आता बघायला वाकचौरे का लोखंडे? केंद्रात मोदी पाहिजे आम्हाला, राज्यात काही असं आहे की नाही. केंद्रात मोदी सरकार, जो रामकोल आहे हम उनको लाएंगे. बर, मग आता लोखंडे साहेबांनी इथे लोकल लेवलला काही काम वगैरे केलेलं नाही का? मग त्यांनी त्यांची चूक मान्य केली ना, त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे. काय चुकलंय त्यांचं? त्यांनी कामं भरपूर केलेली आहे, पण त्यांचं काय चूक आहे ते लोकांच्या संपर्कात नाही. गावात बी भरपूर आमचे कामं झालेली, जवळजवळ 1-1.5 कोटीचा निधी आता आलेला होता, पण त्यांनी उद्घाटन केलेलं नाही. वाकचौरे का बरं? काम लोखंडे यांनी नाही केले का काम? केले ना, पण मला वाकचौरे पाहिजे. अच्छा, लोखंडे का वाकचौरे? लोखंडेच का बरं? पहिल्यापासून आपलाच हिंदू, त्याच्यामुळे आपलाच पक्ष आणि आपला माणूस आपल्यासाठी असतो ना कंटिन्यू, त्याच्यामुळे तोच.
वाकचौऱ्याने लोखंडेने याच्या अगोदर कोणी काय केलं म्हणून ते करणार आहे. आमच्या गावाचे रस्ते पहा कसे आहे, काय आहे, मग काय करणार आहे आता. कोणीच नाही आवडणार आम्हाला, मतदानच नाही करायचं यंदा. का बरं मतदानावरचा विश्वास उडाला का तुमचा? विश्वास उडाला आमचा मतदानावरचा. का बरं पण? का बरं आता ते काय सगळीकडेच तोंड पाहून गावात कोणी रेशन वाटत, कोणी वाटत नाही. महिना होत निवडणुकी करणार जे निवडून आलेले ते बी लक्ष देत नाही. काय मतदान करून काय फायदा आहे, त्याच्यामुळे मतदान करणारच नाही आम्ही आता. लोखंडे वाकचौरेच का? तिने माझं 2009 ते 2014 मध्ये भरपूर कामं केलेली, त्याच्यामुळं. काय जसं काय काम झालेले आहेत आमच्या गावात स्मशानभूमी, सभा मंडप. पण आता तर काही ग्रामस्थ म्हणत होते की लोखंडे साहेबांनी सभा मंडप दिला म्हणून. नाही, वाकचौरे साहेबांनी सुद्धा दिलेला आहे 2009 साली. अच्छा, म्हणजे 2 सभा मंडप आहे का आता वाकचौरे? हा, पुढे नाही आवडणार. मग आता खासदार म्हणून कोण करायचं मग? आम्हाला मतदानच नाही करायचं. मतदानच नाही करायचं. मतदानावरचा विश्वास उडाला का तुमचा? हा, का बरं? काय मतदान केलं शेवटी भाजपलाच जात ते. म्हणजे मग काय सगळे सारखेच आहे, बदल कोणालाच आहे. धडीचा ह्या पक्षात, धडीत त्या पक्षात, स्वतःच नाही राहिलं कोणाला मतदान करायचं ते. वाकचौरे का? लोखंडे साहेब गद्दारी केली, बर गद्दारीला थारा नाही. बर, शिवसैनिक म्हणून वाकचौरे साहेब. वाकचौरे साहेब तेच येणार नाही, पण दुसरं कामाचं जाऊन द्या, पण मोदी साहेबाकडे पाहून ते झालं पाहिजे. कामाचं का जाऊ द्या, काम नाही केलं त्यांनी. कामाचं काय, लोक कामच करीत ना. वाकचौरे साहेब. वाकचौरेच का? वाकचौरे साहेबांनी खासदार असताना आम्हाला रस्ता दिलेला आहे, रोड दिलेला आहे. बर, आणि लोखंडे साहेबांनी काही काम नाही केलं? लोखंडे साहेबांनी काही काम नाही केलेलं आमच्याकडे. आता काही ग्रामस्थ इथं उभे होते, त्यांची चर्चा करताना ते म्हटले की लोखंडे साहेबांनी सभा मंडपचं काम केलेलं आहे शहरातलं. नाही, सभा मंडपचं काम सुद्धा वाकचौरे साहेबांनीच केलेलं पहिलं, आणि आता ह्या वेळेस आहे ना वाकचौरे साहेबांनाच मतदान करणार आहे. सभा मंडपचं काम भरपूर झालेलं आहे. तुम्ही वाकचौरे, लोखंडे की अजून कोणी? काय माहितीये का, दोन्ही जीव उमेदवार आहे का, त्यांचा वयाचा विचार केला तर दोन्ही एकदम वयस्कर आहेत, म्हणजे 80च्या पुढे गेलेत. त्याच्या दोन्ही पण आपल्या काही कामच नाही. आपल्याला या सिडी मतदारसंघामध्ये का तरुण उमेदवार पाहिजे आपल्याला, आणि दोन्ही उमेदवार एकदम म्हातारे असल्यामुळे त्यांचं काही काम नाही. कारण 6-7 तालुक्याला पाहिजेत, 6-7 तालुक्याचं काम पाहिजे, आणि एवढा वयस्कर उमेदवार काय चालणार तालुक्याचं एक मतदारसंघात? कोण वाटतं कोण आहे तरुण आता? तरुण आता ते वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत, काहीतरी त्यांचं आडनाव वगैरे काय ते आडनाव रूपवते. ते एक तरुण आपलं एक पर्याय आहे तरुण म्हणून. शक्यता वाटते रूपवते यांची? रूपवते शक्यता फार कमी आहे, पण लोकांनी मतदान केलं पाहिजे त्यांना, आहे की नाही? वाकचौरे का लोखंडे? वाकचौरे साहेब. वाकचौरे साहेबच का? कारण ते पहिले खासदार काय आले नाही, गेले नाही, त्याच्यामुळे काही काम नाही. यांना पहिल्या 5 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे हेच पाहिजे खासदार. बरं, पण आता यांना पण 10 वर्षाचा आहेच की अनुभव लोखंडे साहेबांना. पण ते आले नाही ना, काही काम नाही केले ना. बरं, ती लोखंडे का वाकचौरे? वाकचौरे का? वाकचौरे मागच्या वेळेस ज्याच्या अगोदर जे निवडून आले त्यावेळेस त्यांचा विकास कामाचं जरा चांगलं होते. यंदा लोखंडे साहेबांची यांची चक्करच नव्हती या ठिकाणी पवार संघामध्ये. आणि निधी वगैरे काय दिलं? निधी वगैरे तर मला तर नाही वाटत, मी जो ऑब्झर्व केलेले मला तर वाटत नाही निधी काही दिला किंवा आला, मला तरी वाटत नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा? वाकचौरे का बरं? आपला शिवसेना उद्धव ठाकरे मग त्याच्यामध्ये त्यांचं काही वैयक्तिक वगैरे काम वगैरे त्यांचं काम आवडले सगळे, त्यांचं काम आवडलं, ते चक्कर मारतात असतात. लोखंडेंबद्दल काय नाराजी आहे का? नाराजी म्हणतात, पण येणं जाण्याने कॉन्टॅक्ट नाही, लोक जनसंपर्क नाही जसं येतात यायला पाहिजे, कधी आलेच नाही ना, मिसळ नाही. वाकचौरे साहेबांचे आमच्याकडे जास्त स्कोप दिसतोय, बाकी काही आमच्याकडे दुसरी वाटत. वाकचौरे साहेबच का, लोखंडे का नाही? असं पूर्वी खासदार होते आमच्याकडे, त्यांनी कामं केलेली म्हणून. लोखंडे साहेबांनी नाही केले का? नाही केलं असं सांगता येणार नाही, पण सध्या जब लोकांचं कल आहे तो मी सांगितलं तुम्हाला, बाकीचं काय. तुम्हाला काय वाटतं दादा? तुम्हाला काय वाटतं काका? तुम्ही आता बरेच जाणकार आहात, जुने मला वाटतं नाही, आमच्या तालुक्याचं तुम्हाला सांगतो, आमच्या तालुक्यातून पूर्ण भाऊसाहेब वाकचौरे चालणार. का बरं एवढी खात्री? कारण लोखंडे कधी 10 वर्षात आम्हाला तोंडच दाखवलं नाही ना. आम्हाला त्यांनी कोण लोखंडे पहिल्या वेळेस 5 दिवसात खासदार झाला, नंतर त्यांनी पुन्हा काही
आमचं गाव कुठे रस्ता कुठे आमच्या वागचौरे साहेबाला आमच्या गल्ली बळा सगळ्या खासाखासा माहिती. आणि आम्हाला त्यांनी मागच्या वेळेस जे आम्हाला पलीकडला रोड दिलेला आहे खासदारांनी शेवटच्या दिवशी आचारसंहितामध्ये लागायची तर आज 10 वर्षापूर्वी. आणि तो आमच्या तालुक्याचा खूप अभ्यास माणूस आहे. आणि ह्या मतदारसंघाला राजकारण सोडून द्या पण वागचौरे साहेबाशिवाय ह्या शिर्डी मतदारसंघाला कोणी तारू शकत नाही असं तुमचं ठाम मत आहे? ठाम मत नाही आमच्या पूर्ण तालुक्याचं नाही आमच्या गडाख साहेबाचं सगळं आमच्या युनियन संघटनेचं ठरलेलं तुला स्पष्ट सांगतो. आणि कितीच्या मग आता तुमचं एवढं ठाम आहे तर ते विजयच होतील? 99.99 या शिर्डी मतदारसंघात मताधिक्याने त्यांचा विजय होईल असं वाटतं? कमीत कमी 40,000 आणि जास्तीत जास्त 70-80,000 या एवढ्या लीडनं वागचौरे साहेब निवडून यायलाच पाहिजे. लोखंडे, वागचौरे की आणखी कोणी? सदाशिव लोखंडे यावे. बरं, सदाशिव लोखंडे 10 वर्ष त्यांनी खासदार म्हणून ते राहिलेले आहेत आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात. काय कामं केली आपल्या प्रवरासंघासाठी? बरीच कामं केलेली. येणार बस संपला. का बरं येणार? का बरं येणार? चांगले बाकीचे लोक चांगले वागले नाही परत भेट दिली नाही काही नाही काही. हे वागचौरे साहेब येणार म्हणजे येणार. बस वागचौरे. का बरं वागचौरे? लोखंडे कधी दिसलेच नाहीत ना मतदारसंघामध्ये. 15 दिवसाचे खासदार आहेत ते. त्यांचं काही विधायक काम पण नाहीये मतदारसंघामध्ये. भाऊसाहेब वागचौरे आणि महाविकास आघाडीच महाराष्ट्रासाठी योग्य आहे. भाऊसाहेब वागचौरे. का बरं वागचौरे? का त्यांचे जुने काही काम आहे ना. लोखंडे साहेबांचं गावात बी काही नाही, आले नाही, दिसले बी नाही आम्हाला 5 वर्ष 10 वर्षात एकदाही दिसले नाही आम्हाला. नक्कीच भाऊसाहेब वागचौरे. का बरं भाऊसाहेब वागचौरे? कारण आता यांना जे आपण लोखंडे साहेबांना जे केलं होतं मागच्या वेळेस समजा त्यांनी अशी गद्दारी केली तर ते बरं नाही वाटलं. आता यावेळेस यांच्याकडून आता आपला हक्काचा माणूस आहे आपल्यासाठी. म्हणजे तुम्हाला वाटतं का की वागचौरे साहेब निवडून आल्यानंतर तुमचं 100% तुमच्या गावाचा विकास होईल? नाही 100% नाही होणार पण काहीतरी काहीतरी होते. आणि आपल्या समजा जे कमीत कमी खालच्या याच्यातले ते लोक तिथपर्यंत जाऊ शकतात बुवा. आता ते लोखंडे साहेब कुठले तिकून मुंबईचे तिकून येणारे यांनी इकडचं शिर्डी त्यांना माहिती आहे त्याच्या संदर्भात जास्त हे झालेले आहे. त्या 13 तारखेला आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन होणार आहे खासदारकीचं. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? कोणाची चर्चा, कोणाची हवा प्रवरासंघामध्ये? भाऊसाहेब वागचौरे. का बरं? लोखंडे साहेब इलेक्शन झाल्यानंतर परत 5 वर्षांनी दिसले इकडे. मार्केटचं गाव असून कधी गावात चमकलेच नाही. त्यांनी काही कामं वगैरे नाही प्रवरासंगम शहरासाठी किंवा काही तुमच्यासाठी असं काही तुम्हाला? नाही काही नाही. एक सभा मंडप दिलता फक्त, बाकी काही नाही आलं. गावाला कोणता निधी नाही काही नाही. तुम्हाला काय वाटतं दादा? भाऊसाहेब वागचौरे. का भाऊसाहेब वागचौरे? लोखंडे साहेबाचा संपर्कच नाही आला गावात एवढा. तसं वागचौरेला पहिले जेव्हा ते खासदार होते त्यावेळेस काय कामं केली? नाही कामं नाही पण यांचा संपर्क होता त्यांचा. आमचं तिथं टोक्याला एक रस्त्याचं काम दिलंय त्यांनी, मोठा रस्ता दिलाय आणि त्यांचा संपर्क आहे गावात चांगल्यापैकी. तुम्हाला काय वाटतं? भाऊसाहेब वागचौरे त्यांचा संपर्क आहे मोठ्या प्रमाणात पूर्ण शिर्डी लोकसभामध्ये. दुसरं आणि लोखंडे काही दिसत नाही कधी 10 वर्षात. म्हणजे त्यांना पहिल्या वेळेस तर काही 10 दिवसात खासदार केलं, परत दुसऱ्या टर्म पण दिली त्यांना, तरी कामं नाही झालेली त्यांच्याकडून. आणि कधी संपर्कात नाही जास्त लोकांच्या आधी, त्याच्यामुळे वागचौरे. लोखंडे साहेबच का? हो. मोदी साहेबांमुळे लोखंडे साहेबांना मतदान करलं. बरं, मग तसं वैयक्तिक लोखंडे साहेबांचं काय काम आहे आपल्या इकडे? काम नाही पण आपल्याला आता मोदी साहेब पाहिजे म्हणून आपल्याला लोखंडेला मतदान द्यावंच लागेल. तसं वैयक्तिक काम नाही. वैयक्तिक काम नाही, एवढं कामच नाही. वागचौरे साहेबांचं काही काम आहे का या आधीच? नाही. वागचौऱ्यांचं पण नाही. वाघ साहेब त्यांचे फक्त हायमॅक्स वगैरे त्या टायमाला त्यांनी हे केले होते, परत काहीच नाही. प्रवरासंगमला बाकी काही नाही. ते म्हणजे त्या टायमाला आम्ही शिवसैनिकच होतो, आम्ही त्यांचे त्या टायमाला पण कामं केले. पण त्यांनी जे लोक राष्ट्रवादीचे होते त्यांना काही विचारलं सुद्धा नाही की हे आपले माणसं आहे, किंवा आम्हाला विचारलं नाही की आपले माणसं आहे का नाही. त्यांना कुशल वाटून दिलं त्यांनी. आणि जे मेन लोक होते त्यांच्यासाठी झटलेले त्यांच्यासाठी त्यांनी काही केलं नाही. त्याच्यामुळं त्यांचं काम करायचं केलं असतं, परंतु ते म्हणजे याच्यात नाहीच राहिले ना.
तुमची नाराजगी आहे त्यांच्यावर? हो, भाजपमध्ये नाही म्हणून नाराजगी आहे. म्हणजे मोदी साहेबाकडे नाही म्हणून नाराजगी, बाकी दुसरं त्यांचं ना. आपल्याला काय खासदार साहेबाकडे कोणते सर्वसामान्य माणसाची कामं नडत आहेत? काहीच नडत नाही. शक्यतो आमदारापर्यंत नडत आहेत, बाकीचं काय एवढं विषय नाही. असं आता काही युवकांची चर्चा करताना जाणवलं की त्यांची भाजपामध्ये जे महाराष्ट्रातला जो भाजपा आहे त्यांची त्या जो झालेला काही आता जी काही खिचडी झाली आहे भाजपामध्ये, काही आयात निर्यात वगैरे झालेले काय असेल ते, तर मग त्यांची नाराजगी आहे महाराष्ट्र भाजपावर, पण त्यांचं प्रेम आहे तेवढंच मोदी साहेबांवर. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तीच पद्धत आहे. म्हणजे फक्त मोदी साहेब पाहिजे आम्हाला, म्हणून आता हे बाकीचे काय यांची खिचडी झाली, यांनी काय केलं, त्यांना फक्त 400 पार करायची म्हणून त्यांनी खिचडी करून घेतलेली. त्यांना मान्य आहे सगळ्या गोष्टी, खिचडी झाली, तिकडचे करप्टेड लोक इकडे आपल्याकडे आले, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु 400 पार करायचं, आपल्याला समान नागरिक कायदा पास करायचा आहे, हे सगळ्याला जाणून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे, समान नागरिक कायद्याची तरी गरज आहे, म्हणून मोदी सरकार पाहिजे. मग एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पटतंय का आता ही खिचडी? हो पटतं ना. मग आता काय करणार, 400 पार करायचे म्हणलं, आपला कार्यकर्ता असो किंवा काय असो, आपल्याला तिथे केंद्रात मोदी सरकार पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला हे गरजेचं आहे. सगळे जुने जाणकार लोक आहे तुम्ही, तर तुम्हाला काय वाटतं येत्या 13 तारखेला आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन पार पडणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 उमेदवारांची चर्चा आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये लोखंडे साहेब असतील आणि वाकचौरे साहेब असतील, दोघांना देखील खासदारकीचा तसा अनुभव आहेच. एकाला 5 वर्षाचा, एकाला 10 वर्षाचा आहे. तुम्हाला काय वाटतं, एक जुने जाणकार म्हणून तुम्ही काय म्हणाल, कुणाकडे कौल जाईल तुमचा? वाकचौरे साहेब. वाकचौरे साहेबच का? वाकचौरे साहेब पूर्वी ते खासदार होते आणि हे जे लोखंडे साहेब यांनी काहीच कार्य केलं नाही 5 वर्षामध्ये. आमच्या गावाला एकदा सुद्धा भेट दिली नाही. आणि हा म्हणजे एक मोदी म्हणून त्यांचा प्रचार चालू आहे का, मोदी म्हणून आम्हाला मोदीकडे पहा. उमेदवार कोणी असो, दगड जरी असला, त्यांनी काही जरी नाही केलं तरी मोदीकडे पाहायचं आणि मतदान करायचं. हा विषय नाहीये. मोदी काय सगळ्या जगाचा मालक नाही किंवा भारताचा मालक नाहीये. आणि ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा गदा आणतो, ही गदा योग्य नाही. त्यामुळं वाकचौरे साहेब हे जनमानसात सगळ्याशी संपर्क ठेवणारे आणि माणुसकीने वागणारे नेते आहेत, म्हणून वाकचौरे साहेब हे सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला काय वाटतं काका, तुम्ही काय मतदान? बर, तुम्ही काय बोलाल काका? हे फक्त उमेदवारची इच्छा तर सांगा, तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे. तुम्ही काका? वाकचौरे साहेबच का बरं, असं काही सांगितलं ना, तेच कारण असं. तुम्हाला काय वाटतं काका? वाकचौरे साहेबच. शेतमालाला भावच नाही काय, जेव्हा मारले शेतकरी काय जातो घालतो कोटन पळतो परदेशात. मोदीकडे पण कवर चालायचं. एक मिनिट काका, तुमच्याकडे पण येतो मी. हा नाही, त्याने शेतकऱ्याचा विचार केला का, सर्वसामान्याचा, बेरोजगाराचा? आज हिच अवैध असलेलं नवनीत राणाचं चालवलं आणि तिला उमेदवारी देऊन लोकांच्या बोकंडी आणून घातली. ती इथं धनगराचा डच रव आहे ना, आणि तिचा बरं याचा सांबार पंजाब हे होता ना तिचा, पंजाब सांबार मोची काय, एवढे बदल त्यांचे चालत आहेत. आणि इथं आज किती दिवस आहे धनगर आरक्षण मागे, त्यांचं काय देत नाही, मराठा आरक्षण काय नाही देत. म्हणजे नाथखोळा आहे ना सगळाच. बरोबर. हा, जाऊ जे व्हायचं ते लोकशाहीत होईनच ना, बाबा ज्याच्या त्याचा अधिकार आहे त्याला द्यायचं. तुम्ही काय म्हणत होतात काका, जीएसटीचा काहीतरी मुद्दा? 18% जीएसटी शेतकऱ्याकडून घेतात आणि 6,000 रुपये वर्षाला देते ते सगळ्या शेतकऱ्यांना. काय उपयोग आहे का? शेतकऱ्याचंच घ्यायचं आणि तुम्हालाच द्यायचं आणि लोकांनाच दाखवायचं की मी खूप दान करू राहिलो, मी खूप पुण्य करू राहिलो, सगळ्या शेतकऱ्याला मी वारस आहे. हे ढोंग बंद करायला पाहिजे. आणि जी काँग्रेसनं 60 वर्षाचा राज्य देश चालवला, त्यांनी सगळ्या योजना सुविधा केल्या. आजच्या पिठोर हा ओढू राहिला आणि काँग्रेसला नाव ठेवू राहिला. नेहरून काही केलं नाही, गांधीन काही केलं नाही, राजीव गांधी आमकाच होता. अरे हे बोलणं योग्य नाही, या लायकी नाही या माणसाची बोलायची यांच्याबद्दल. अहो नेहरूना देशासाठी काय केलं, स्वातंत्र्यासाठी काय केलं हे याला माहिती आहे का? महात्मा गांधीने काय केलं? या स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांच्यामुळं भारत स्वतंत्र झाला. त्याला हे नाव ठेवू राहिले मोदी मोदी. काय अरे मोदी लाट कशाची मोदी लाट? तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा, सगळ्या गोरगरिबांचा तुम्ही विचार करा. त्या वेळेला तुम्हाला कोणीतरी मानेल ना. तुम्ही जर चांगले
तर तुम्हाला काही प्रचार करायची गरज नाही ना, तुम्ही आपापच मोठे वाटाल ना, पण तुम्ही हे ढोंग करण्यात काही अर्थ नाही ना. चौरे साहेबच का? शेतीमालाला भावच नाही ना आज रोजी. होय, शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही ना आज. सोयाबीनला नाही, कापसाला नाही, कांद्याला नाही. होय, आणि 2000 रुपये देऊन येईन म्हणजे मोदीनं कांदे केलेले शेतकरी. असंच झालं ना. मग काय तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी सरकार? शेतकऱ्यांनी काहीतरी, मला काय म्हणायचं, योग्य भाव देणं गरजेचं आहे ना. खताचे भाव कुठेचे कुठे गेले, जीएसटी लावायची आणि शेतकऱ्याच्या खिशात पुन्हा 2000 टाकायची. अशीच झालं ना ती. वाकचौरे साहेब. वाकचौरेच का? कारण लोखंडे 10 वर्षापासून आला, तिने तोंड दाखवलं नाही आणि त्याचे डान्स बार मुंबईला ते त्याच्यातच बिजी आणि दारूचे वाईन शॉपचे दुकानं, त्याच्यामुळे ते लोखंडे तिकडे बिजी असल्यामुळं इकडे त्यांना मतदान होणारच नाही नेवासा तालुक्यातून. तर तरी एक बी मतदान कमी कमी 10% मतदान होणार त्यांना. बाकीचं मतदान वाकचौरे साहेबच निवडून येणार आहे. तरी ते 1 लाखाचा लीड राहणार आहे. ही तुम्हाला खात्री आहे? एकदम विश्वास सांगतो. तसं गडाख साहेबाची साथ आहे. गडाख साहेबाला नेवासा तालुका मानणार आहे आणि ते मतदान सगळं वाकचौरे साहेबांनाच होणार आहे. कारण 10 वर्ष झाले सदाशिव लोखंडे गावाकडे फिरकले नाही. त्यांना मतदारसंघातले कोणते गाव माहित नाही, काय नाही, ते आले नाही. त्याच्यामुळे आमची पसंती आहे भाऊसाहेब वाकचौरे.